अरे थांब ना थांब. अरे आता कुठे झाला होणार आहे सगळं. थांब सगळं. एक मिनट हे थोडं मागे या हे मागे या सगळं भेटेल. नालासोपारा विधानसभा चुनाव क्षेत्र में कार्यकर्ताओं की बैठक चल रही थी। वहां पर चुनाव के दिन की जो आचार संहिता होती है कि जो वोटिंग मशीन है उस पर सील कैसे लगना है, सील आखिर में कैसे होना है, ऑब्जेक्शन अगर लेना है तो क्या करना होता है, ऐसी जो हम 12 बातें बताते हैं वो बताने के लिए मैं पहुंच जाता हूँ। सामने वाला जो पार्टी हमारे मित्र पक्ष है, इतन अप्पा ठाकुर जी है या क्षितिज है, उनके कार्यकर्ताओं को लगा के हम पैसे बांट रहे हैं। तो चुनाव आयोग उसकी इंक्वायरी करे, पुलिस इंक्वायरी करे, सीसीटीवी फुटेज ले ले, तो उसमें वास्तव जो है, मैं तो 40 साल से पार्टी में हूँ। अप्पा ठाकुर मुझे जानते हैं, क्षितिज मुझे जानते हैं, सब पार्टी जानती है। तो जो वास्तव है वो सबको पता है और फिर भी चुनाव आयोग ने निष्पक्ष इंक्वायरी करनी चाहिए, ऐसा मेरा भी आग्रह है। अभी चला हाँ बस ओके हाँ पीछे लो हाँ। आज नालासोपारामध्ये वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती। त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो। तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही। तर अप्पा इतने ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे। त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे। पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतयंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचलो। महाराष्ट्र में विधानसभा में ठाणे जिल्हा अप्पा इतने ठाकूर राजन मी माननीय जनता मतदानाला आपलं म्हणणं कामकाज प्रश्न विचारा, जनता त्यातला तो निर्णय घ्यायचा असं आम्ही विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, माहिती संवाद साधावा, यासाठी तावडेसाहेबांनी आग्रह केला। त्यामुळे तावडेसाहेब त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। कुठल्याही प्रकारे काही विरोधकांना मतदारांशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा।